सपोर्ट अनिल मालींचा नेहमीच असतो. संघ कुठल्याही स्पर्धेमध्ये असेल अनिल माली यांचा संघाच्या पाठीमागे असणारा पाठिंबा आणि आज संघाला पॅकरशिप त्यांनी दिली आणि संघ मात्र दुसऱ्या राऊंड मध्ये नव्हे तर क्वालिफाय मॅच खेळतोय. त्या क्वालिफाय मॅच साठी आमराई आणि वंजारपाडा टीमला शुभेच्छा. विजय पवार आणि सुधीर पवार हे दोन फलंदाज मैदानावरती एंटर होत असताना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. विजय राईट हँड बॅटर आहे, लेफ्ट हँड बॅटर सुधीर पवार आणि मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक आता कर्णधाराचा संकेत बाबरे या ठिकाणी पहिलं षटक हात आले. पुन्हा आपली फिल्डिंग सेट करत असताना साई 11 चेंज द गेम वंजारपाडा. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे रफ टफ मॅच होईल. आज सर्व टॉपचे संघ आहेत. पबजी लवर्स ट्रॉफी 2025 पाहण्यासाठी नेवाळीकरांची देखील भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थिती आपण पाहतोय. नेवाळीकरांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघ याची आपण नोंद घ्या. पॉइंट टू बी नोटेड. 3 ओव्हर मॅच. फर्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिला पॉवर प्लेचा गोलंदाज संकेत बाबरे. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा आणि समोर येतो विजय पवार. आमराई टीमचा हा पहिला ओपनर. विजयचा फटका. गॅप मोठा आहे पॉवर प्ले मध्ये. विजयने ठोकलाय चौकार. सुरुवात घणाघाती प्रहाराने आणि गॅप शॉट सिलेक्शनने पॉवर प्लेला इथून स्टार्ट केलं. ते विजय पवारने ठोकलाय चौकार. विजय पवार आणि सुधीर पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जर अनकंट्रोल झाली तर धावसंख्या मोठी होईल. पण जर त्यांना कंट्रोल मध्ये आणलं तर मात्र थोडासा धावसंख्येला पॉज देता येईल. गोलंदाज या संकेत बाबरे. विजयचा फटका. या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये खेळाडू सौरभ बाबरे बॉल पर्यंत पोहोचलाय. सिंगल. 2 बॉल 5. दोन्ही टीम कडे गोलंदाजी फलंदाजी ताकदीची आहे. त्यामुळे अष्टविनायक आमराई संघ देखील इथून 3 ओव्हर मध्ये 40-45 पेक्षा जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न करेल. कारण समोरच्या टीम कडे 50 ठोकणारे फलंदाज आहेत. गोलंदाज तयार संकेत बाबरे. राऊंड द विकेटने आलाय. राऊंड द विकेटने ऑन साइडला टार्गेट केलंय सुधीरने. वेगवान धावलाय सौरभ बाबरे. चेंडू हातामधून फेक केलाय. 3 बॉल मध्ये धावा आहेत त्या 6. भरपूर डिस्टन्स कव्हर केलं. काऊ कॉर्नर वरून मिड विकेट पर्यंतचं अंतर कापलं सौरभ बाबरेने. भरपूर वेगाने तो धावला. आपल्या संघासाठी सर्कलच्या बाहेर मात्र पूर्णपणे फिल्डिंग सांभाळत असताना सौरभ बाबरे आणि करण बाबरे. संकेत बाबरे बॉलिंग करतो आणि विकेट किपरच्या भूमिकेत मात्र एक नवीन विकेट किपरला चान्स इथून दिलेली आहे. साई 11 चेंज द गेम वंजारपाडाने. गोलंदाज तयार. विजयच्या बॅट मधून तुफानी हल्ला. चौथ्या बॉल वरती ठोकलाय षटकार. ताकद विजय पवारची. धावा पोहोचल्या 4 बॉल मध्ये 12. अष्टविनायक आमराई आणि साई 11 चेंज वंजारपाडा. हाय व्होल्टेज मुकाबला. क्वालिफायची मॅच आहे. जो जिंकणार तो एक ट्रॉफीचा मानकरी होणार. पबजी लवर्स ट्रॉफी मध्ये या मॅच मध्ये जो जिंकणार तो एक ट्रॉफी घरी घेऊन जाणार अशी मॅच आहे. त्यामुळे 4 बॉल 12 धावा. समोर मात्र विजय फलंदाजी मधून आग ओकतोय. संकेत बाबरेला आपल्या गोलंदाजीचा स्तर उंचारावा लागेल. कित्येक स्पर्धा संकेत बाबरेने गाजवल्यात आपल्या गोलंदाजीने आणि आता ती बहारदार गोलंदाजी तो योग्य टप्पा आणि गोल्डन विकेट साठी त्याला प्रयत्न करावे लागतील. 4 बॉल 12. संकेतचा हा चेंडू बाउन्स चेंडूचा मारा. बाउन्स चेंडूचा मारा या ठिकाणी केला आणि गोलंदाजाला चान्स तर देण्यात आलेली आहे आणि 5 बॉल मध्ये धावा आहेत त्या 12. विजयच्या बॅट मधून निघालेला फटका भरपूर उंच. जजमेंट जनबेन कॅच साठी प्रयत्न आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. वैभव होता त्या ठिकाणी. ओव्हर कंप्लीट झाली. धावा झाल्या 14. 14 धावा झाल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
सोपा झेल होता. भरपूर वेळ वैभव वाट पाहत होता. अगदी लास्ट मोमेंटला हातातून चेंडू निसटला आणि 14 धावांनी पहिली ओव्हर कंप्लीट झाली. त्यापेक्षा विजय पवारची विकेट सेफ राहिली, ही थोडी धोक्याची गोष्ट आहे. आणि विजय पवार सध्या फॉर्म मध्ये, पहिली मॅच मात्र त्यांनी चांगली बॅटिंग बॉलिंग केली आणि आता तो विजय पवार सुधीर पवारच्या साथीला पहिल्या ओव्हरमध्ये धावा करतात ते मात्र 14 मध्ये सुधीरने एकच धाव केली, विजय पवारने धावा केल्या त्या मात्र टोटल 13 आणि एकही खराब चेंडू टाकला नाही तो संकेत बाबरेने. आणि आता टीम मीटिंग बोलवण्यात आलेली आहे की सेकंड ओव्हरमध्ये कोणाचा वापर करायचा, कारण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि व्यवस्थितपणे सेट होऊन ते आता बॅटिंग करतायत. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर जातील, पण ही ओव्हर साई 11 चेंज गेम वंजारपाड्याला आपल्या बाजूने खेचण्यासाठी एक चांगल्या बॉलरची गरज आहे. आणि इथे ओव्हर देण्याचा निर्णय गोलंदाज विश्वासला या ठिकाणी बोलवण्यात आला. एक नवीन गोलंदाजाचा वापर करण्यात आला आहे. अष्टविनायक आमराई संघाने विश्वास या गोलंदाजाची बॉलिंग आतापर्यंत कधीच खेळली नाही, त्यामुळे विश्वास या गोलंदाजाचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे विपक्षी टीमच्या सलामीच्या जोडीला फोडण्यासाठी एक वेगळा प्लॅन साई 11 चेंज द गेम वंजारपाडा टीमने आखला आहे. संकेत बाबरे, करण, सौरभ, वैभव माळी या चौघांनी एकत्रितपणे डिसिजन घेतला की विश्वास हा गोलंदाज आपल्या संघासाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट टेकिंग गोलंदाज ठरू शकतो. आणि तो विश्वास आता बॉलिंगसाठी आलाय. समोर मात्र सुधीर पवार हे लेफ्ट हँड बॅटर. विश्वास मात्र पूर्णपणे कॉन्फिडन्स नाही, कारण मागच्या मॅच मध्ये 2 विकेट त्याने कमावल्या होत्या. आता पुन्हा एकदा तो सज्ज आहे बॉलिंग करण्यासाठी. पहिला चेंडू व्हाईट बॉलची फेक झाली, एक्स्ट्राची धाव आली. वंजारपाडा टीमकडे फिल्डर भारी आहेत. प्रणित भवारे सारखा एक टॉप फिल्डर त्यांच्या टीम मध्ये, ऑलराऊंडर आहे तो. फिल्डिंग मध्ये जंप सुद्धा तो घेऊ शकतो, किमान 4 फूट जंप तो घेऊ शकतो आणि तो षटकाराच्या अगदी समीप आहे. प्रणित भवारे गोलंदाज तयार. फटका हवेत आहे, प्रणितच्या दिशेने चेंडू आहे पण तो भरपूर दूर आहे आणि सुधीर पवारची ताकद विश्वास वरती चढवला. पहिला प्रहार ठोकलाय तो षटकार. अष्टविनायक आमराई सलामीची जोडी. पहिले 2 खेळाडू अत्यंत महत्वाचे आहेत, विजय पवार, सुधीर पवार आणि आदित्य. या 3 फलंदाजांना जर साई 11 चेंज द गेम वंजारपाडाने टिपलं तर मात्र त्यांना मैदानाच्या आतमध्ये आपली कमांड ठेवता येईल. आणि विश्वास विकेट टेकिंग बॉलर ठरेल का वंजारपाडा टीम कडून. धावसंख्या इथून 1 बॉल वरती 7 आणि आणखीन एक हिट. सुधीर पवार कडक शॉट, 1 मोर सिक्सर, बॅक टू बॅक सिक्सर सुधीर पवारच्या बॅट मधून. विचार करत असणार वंजारपाडा संघ की मागच्या मॅच मध्ये सौरभ बाबरेची ओव्हर भारी होती, ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये होती, सौरभ बाबरेला आणायला पाहिजे होतं का, की विश्वास देखील कॉन्फिडन्स ने आता बॉलिंग करेल का. विश्वासकडे अजून 4 चेंडू आहेत, विकेट कमावू शकतो आणि ती ताकद त्याला दाखवावी लागेल. विकेट किपर क्लोज टू द स्टंप आले. फिल्डिंग मध्ये आता थोडा चेंजेस करण्यात आलाय. सुधीर पवारला पुढे पाऊल टाकून द्यायचं नाही, हा गेम प्लॅन आता विकेट किपर संकेत बाबरेने आखलाय. 2 बॉल 2 सिक्सर आलेत. क्लोज टू द स्टंप विकेट किपर आहे. विश्वासचा हा चेंडू, पंचांची पाहणी आहे. व्हाईट बॉलची फेक आहे. 2 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्यात या ओव्हर मध्ये आणि टोटल स्कोर आहे धावा फलकावरती तो मात्र 28. सुधीर पवार समोर येतो विश्वास. सुधीरचा फटका हवेत आहे, पकडली कॅच, फसलाय तो सुधीर पवार आणि गोल्डन विकेट या मॅचची. आमराई संघाच्या ओपनिंग जोडीला फोडण्यामध्ये यश आलं आणि स्कोर आहे तो मात्र टोटल आतापर्यंत 28. 3 बॉल 28 धावा. 3च ओव्हरची मॅच आहे. 50च्या आज थांबवावं लागेल अष्टविनायक आमराईला, पण अजूनही त्यांच्याकडे आदित्य नावाची तोफ आहे जी मागच्या मॅच मध्ये सुद्धा धडाडली होती. मागची मॅच जिंकवली होती आपल्या बॅटिंगने, ती आदित्यने. आता तोच बॅटर वन डाऊनच्या भूमिकेत आहे. टॉप 3 प्लेयर आहेत अष्टविनायक आमराईचे बॅटिंग मध्ये. आदित्य आता चाललाय, सुधीर पवारला परतीचा प्रवास दाखवला तो विश्वासने. संकेत बाबरे क्लोज टू द स्टंप आला, ते प्रेशर होतं सुधीर वरती, पुढे पाऊल टाकून देणार नाही, ही थोडी का होईना परिस्थिती बनवली आणि कॅच कारण सुधीरने मात्र जबरदस्त फाईट केली. 2 बॅक टू बॅक सिक्सर त्याने ठोकले आणि तो इथून परतला. धावसंख्या 28. इथूनही कमबॅक करावा लागेल विश्वासला. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा
गेम चेंज करण्याची ताकद या नावाने सगळं खेळतोय. आणि आदित्य मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आणि विकेट किपर क्लोज टू द स्टंपच राहिलाय फलंदाजावरती प्रेशर बनवण्यासाठी. गोलंदाज तयार. विश्वास मागे 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 इथून अपील तर जोरदार झाली पण चेंडू सीमा रेखा बाहेर चाललाय. डिफाईन लेग मध्ये पोहोचलाय आदित्यच्या. बॅट मधून चौकार. सॉलिड परफॉर्मन्स सुरू आहे. विकेट येत आहेत पण धावा थांबायचं नाव घेत नाहीयेत कारण स्कोर पोहोचलाय 32. 32 धावा संख्येवरती स्कोर पोहोचलाय. अजूनही विश्वासचे या ओव्हर मधले चेंडू शिल्लक असणार आहेत ते मात्र टोटल 2. 4 बॉल 32 धावा. तुफानी हल्ला अष्टविनायक आमराईचा पण प्रति हल्ला करावा लागणार आहे. 6-11 चेंज गेम वंजार पाडायला. एक विकेट कमावली पण हे 2 फलंदाज अत्यंत घातक बॅटिंग करतायत. विस्फोटक आहेत आणि त्यांना इथून जर माघारी पाठवलं नाही तर एका मोठ्या स्कोर पासून त्यांना थांबवता येणार नाहीत. पंच त्या ठिकाणी चेंडूची पाहणी करतायत. एक्झॅक्ट चेंडूची परिस्थिती काय. चला चेंडू इथून पाठवा फलंदाजांसाठी. आणि या सामन्यानंतर सामना होईल तो मात्र जय कोळंबा माता शेलू आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल बीड हा संघ. जय कोळंबा माता शेलू आणि बीड संघ दोघांनी टॉस साठी या आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या क्वालिफायची मॅच सुरू आहे जिथे अष्टविनायक आमराईने स्कोर उभारला आतापर्यंत 32. चला पंचांनी मैदानाच्या आतमधील परिस्थिती हँडल केलेली आहे आणि आता गोलंदाज विश्वास पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज आदित्यच्या विरोधात. आदित्य चौकार गेला खरं तर लक फॅक्टर होती. मागच्या बाजूला चेंडू मात्र आउटफील्ड फास्ट आहे. कोणी खेळाडू नव्हता त्या कारणास्तव चौकार गेला पण पुन्हा आता आदित्यच्या अगेन्स्ट आलाय तो विश्वास. महत्वाची ओव्हर आहे. त्यानंतर तिसरं षटक देखील तेवढंच ताकदीचं राहील पण आदित्य जो इन्फॉर्म आहे त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे वंजारपाडा संघासाठी. विश्वासचा हा चेंडू भरपूर वेग होता. बॅटचा फेस ओपन करेल तोपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. धावा संख्या आहे ती 32. चेंडू संपलेत विश्वासचे 5. गोलंदाज सय्यार विश्वास. आदित्य अगेन्स्ट आमराई टीम कडून. शेवटचा बॉल होता विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटलाय. पहिली केली कंप्लीट. दुसरीचा कॉल होईल का. थांबवलंय या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. टीम अष्टविनायक आमराई संघ 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहे 33. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे 33. पहिल्या ओव्हर मध्ये 14 दुसऱ्या ओव्हर मध्ये आलं 19. आता सौरभ बाबरेकडे ही तिसरी ओव्हर असणार जिथे मात्र अष्टविनायक आमराई संघ 50 धावा संख्येचं टार्गेट सेट करण्यासाठी फोकस करतोय. दुसरीकडे अंडर 40 ठेवण्याचा प्रयत्न असेल तो सौरभ बाबरेचा. 2 ओव्हर मध्ये 33 झाल्यात. सक्सेसफुल चेसिंग आधीच्या मॅच मध्ये झाला. आता देखील विपक्षी टीमला मोठी धावसंख्या जर करू दिली नाही तर धावा आपल्या आटोक्यात येतील. हा प्रयत्न सौरभ बाबरेला करावा लागेल. भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची उपस्थिती आहे आणि आपला संघ जिंकेल. आपला संघ बॅडपॅच मधून निघेल आणि एक ट्रॉफी कमावून आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव करेल हे प्रत्येक प्रेक्षकाला वाटतं आणि तेच प्रेक्षक त्या सावलीमध्ये बसून मॅचचा आनंद घेतात. धाकधूक भरपूर आहे प्रेक्षकांच्या मनात. काय होईल, कसा चेंडू पडेल, आपल्या गोलंदाजाची धुलाई होईल की आपला फलंदाज भारी ठरेल की आपला गोलंदाज फलंदाजाची दांडी गुल करेल, असे भरपूर प्रश्न आहेत. लास्ट ओव्हरला सुरुवात सौरभ बाबरेकडून. पहिलाच बॉल फटका समोर होता. रनआउटची चान्स आहे. डायरेक्ट हिट मिस आहे. एक सिंगल मिळाली. एक सिंगल आली. स्कोर इथून 34 पर्यंत पोहोचला. अष्टविनायक आमराई सुधीर पवारला इथून आउट केलं पण मैदानाच्या आतमध्ये अजूनही विजय पवार आहे आणि तो विजय पवार आता स्ट्राईक वरती आलाय. तर विजय पवारच्या विकेट साठी सौरभचा थ्रो परफेक्ट होता पण स्टंप वरती चेंडू आदळला नाही. आता विजय पवार आणि सौरभ बाबरे दोन्ही आपापल्या संघाचे टॉप क्लास प्लेयर आहेत जे एकमेकांच्या अगेन्स्ट आलेत आणि टॉप प्लेयर आला की खेळायला मजा येते. मग सौरभ बाबरे आणि विजयला अशीच मजा येईल एकमेकांच्या विरोधात खेळताना. फटका विजयचा हवेचा वेध. स्वतः गोलंदाज सौरभ बाबरे आणि विकेट कमावली विजय पवारची.
गोलंदाज सौरभ बाबरे विकेट कमावतो विजय पवारची आणि अष्टविनायक आमराईला मोठा धक्का दिलाय कारण स्कोर इथून थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलाय कारण आता 34च धावा आहेत आणि विजय पवार इथून आउट झाला. अजून 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि वैभव या नवीन खेळाडूची एंट्री मैदानाच्या आतमध्ये. अष्टविनायक आमराई इथूनही आपला गिअर चेंज केला तरी 45+ धावा तो करू शकेल. सौरभ बाबरे जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा तेव्हा कोळिवलीच्या मैदानावरती वंजारपाडा संघासाठी त्याने कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी याच मैदानावरती त्याने 50 ठोकली होती. तुफानी हल्ला चढवत त्याने 7 षटकार ठोकले होते गेल्या वर्षी. पुन्हा सौरभ बाबरे याही वर्षी चमकतोय कोळिवलीच्या मैदानावरती आणि आता नवीन फलंदाज आमराई टीम कडून वैभव आणखीन एक ऑलराऊंडर या संघाचा. धावेचा प्रयत्न आणि विकेट इथून आली. वैभव मात्र माघारी येईल. स्कोर मात्र थांबवला सौरभ बाबरेने म्हणून दुसऱ्या ओव्हर मध्ये विचार करणार की विश्वासने टाकावी की सौरभने टाकावी पण विश्वासला दिली. पण त्यानंतर सौरभने तिसऱ्या ओव्हर मध्ये आता 3 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली. नवीन फलंदाज सुजल चाललाय पण आता सौरभ बाबरेला फेस करायचंय त्या आदित्यला. आदित्यच्या बॅट मधून व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. वैभव माळीने पकडले कॅच. कव्हर रिजन मध्ये तो तैनात होता. कव्हर अप केलं कॅचला आणि वैभव माळी चमकला फिल्डर म्हणून आणि मैदानाच्या आतमध्ये वंजारपाडाची पुनरागमनाची जी संधी होती ती सौरभ बाबरेने पकडली आणि ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते सर्व आमचे प्रेक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वंजारपाडाचेही प्रेक्षक त्याचबरोबर आमराईचे देखील प्रेक्षक. अजय बाबरे या ठिकाणी उपस्थित झालेले. अजय आपलं सहर्ष स्वागत. विकेट कमावली. नवीन बॅटर मैदानावरती उपस्थित झालाय अदनान. फटका भारी हवेत खेळलाय. विश्वाच्या हातामध्ये झेल आहे आणि या ओव्हर मधली लगातार चौथी विकेट. वंजारपाडा प्रेक्षकांचा जल्लोष. कल्पेश विर्ले यांचा डान्स 4 विकेट घेतल्यानंतर. खतरनाक परफॉर्मन्स झाला सौरभ बाबरेचा आणि विकेट हॅट्रिक जर कमावली तर अजय बाबरे याच कडून सौरभ बाबरेला रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. 2 बॅक टू बॅक विकेट. स्कोर आहे धावा फलकावरती 34 धावा आहेत. एकच धाव आली पहिल्या बॉलवरती सिंगल. त्यानंतर विकेट रनआउटची विकेट बॅक टू बॅक आणखी 2 विकेट. 4ही बॉल मागचे डॉट आले त्यावरती 4 विकेट. फुल टॉस होता. विकेट हॅट्रिकची संधी. एका हातामध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न पण गुड फिल्डिंग भरपूर एफर्ट्स लावले आणि एक सिंगल रन मिळेल आणि विकेट आली. 35 धावा झाल्यात. विश्वासने तो षटकार अडवला. कॅच जरी झाली नाही पण षटकार त्याने अडवला. 1 रन मिळाली. 35 धावा झाल्यात आणि 36चं टार्गेट सेट झालंय. साई 11 चेंज द गेम वंजारपाडासाठी आणि दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करू. बीड टीमचे कॅप्टन आणि जय कोळंबा माता शेलू संघाचे कर्णधार आपण दोघांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यावं. षटकार इथून जो अडवला विश्वासने तो भरपूर फायदेशीर ठरेल आणि अजय बाबरे यांच्याकडून मात्र कौतुकाची थाप आली. बक्षीस होतं विकेट हॅट्रिक साठी पण फिल्डिंग साठी त्यांनी कौतुकाची थाप दिली.
36 धावांचं लक्ष असणार साई 11 चेंज द गेम वंजारपाडा या टीमला. पबजी लवर्स क्रिकेट संघ कोळिवली आयोजित पबजी लवर्स ट्रॉफी 2025 2 दिवसांची ही स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेला भरपूर चांगलं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. या क्रीडा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक कूलर असेल, तो आकर्षक कूलर देण्यात आलाय. पिंपलोलीचे दीपक शेठ सोनावळे यांच्या वतीने तो कूलर देण्यात आला, त्यांचे मनापासून आभार. या क्रीडा स्पर्धेला चेंडू आम्हाला पुरवण्यात आलेत, ते मात्र पिंपलोलीचे रमेशजी भोईर आणि त्याचबरोबर माजी सरपंच दीपक काळन यांच्या वतीने या स्पर्धेसाठी चेंडू पुरवण्यात आले, त्यांचे देखील आभार. त्यानंतर पुंडलिक पंढरीनाथ तांबोली यांच्याकडून आम्हाला बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी आकर्षक शूज देण्यात आलेत, त्यांचे देखील मनापासून आभार. त्यानंतर या मैदानावरती तुम्ही बघू शकाल KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय त्या संपूर्ण यूट्यूब साठी जो खर्च करण्यात आला तो ग्रुप ग्रामपंचायत वाकसचे सन्माननीय सरपंच संजयदा तांबोली आणि पवन एंटरप्राइजेसचे ओनर गणेश तांबोली यांच्या वतीने मात्र यूट्यूबचा तो सर्व खर्च करण्यात आला. आणि त्यानंतर मैदानावरती ही क्रीडा स्पर्धा सुरू असताना 2 दिवस पाण्याची व्यवस्था ज्यांनी केली ते प्रदीप तांबोली यांचे देखील मनापासून आभार की ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य ज्यांचं आम्हाला लाभलं ते शिवसेनेचे युवा संपर्क प्रमुख जयवंत शिनारे, त्याचबरोबर उपतालुका प्रमुख मिलिंदजी विर्ले यांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर विशेष सहकार्य या स्पर्धेला ज्यांचं लाभलं ते मात्र दिनकरजी तांबोली, मनोहर तांबोली आणि विजय तांबोली या तिघांचं देखील आपण पबजी लवर्स टीम कडून मनपूर्वक धन्यवाद देतोय. आणि आणखी बऱ्याचशा जणांच्या सहकार्याने ग्रामस्थ मंडळ कोळिवलीच्या सहकार्याने पबजी लवर्स टीमला एक खंबीर साथ मिळाली आणि 36 धावांचं लक्ष इथून आता कसं पार होईल याकडे 2 सलामीचे फलंदाज आगेकूच करत असताना संकेत बाबरे आणि साथीला मात्र वैभव माळी, विपक्षी टीम कडून विजय पवार या गोलंदाजाचा वापर, अष्टविनायक आमराई टीम कडून विजय पवार विकेट टेकिंग बॉलर आहे आणि त्या विकेट टेकिंग बॉलर कडे पहिला चेंडू सोपवत असताना कर्णधार वैभव अष्टविनायक आमराई टीम कडून सुधीर पवार विकेट किपरच्या भूमिकेत हँड ग्लोव्स परिधान करून मात्र परफेक्ट पोझिशन वरती तो तैनात आहे. 2 खेळाडू आउट ऑफ द सर्कल असतील, इनसाइड द सर्कल 9 3 2 1 लेट्स बिगिन द गेम. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होता पण फलंदाज या ठिकाणी बेल्स ऑफ झाले होते, त्या कारणास्तव विजयला माघारी जावं लागलं. दोन्ही अंपायर आमच्या या मॅच मध्ये पूर्णपणे चांगली अंपायरिंग करत असताना नरेश तांबोली आणि त्याचबरोबर करण तांबोली अर्थात केटी बाय मैदानाच्या आतमध्ये. 1 ओव्हर इथून सुरू होईल, ती मात्र विजय पवारची. समोर येतो संकेत बाबरे. पहिला चेंडू विजय पवारचा, व्हाईट बॉलने सुरुवात करतो विजय पवार. 36 धावात 12ची सरासरी आहे. ओव्हर मध्ये 2-2 सिक्सरचा गेम आहे. साई 11 चेंज द गेम वंजारपाडासाठी. संघमालक अनिल माळी साहेब या ठिकाणी मॅच आनंद घेत असताना भरपूर प्रेक्षक वंजारपाडाचे आहेत. अष्टविनायक आमराई टीमचे देखील आहेत. समोर विजय, व्हॉट अ शॉट, मोठा गॅप अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स अ बाउंड्री. चेंडू चाललाय सीमा पार, ठोकलाय संकेतने चौकार. विजय पवारच्या गेंज मात्र स्वीप शॉट झाडून मारलाय तो संकेत बाबरेने चौकार. मैदानाच्या आतमध्ये विपक्षी टीमवरती अटॅकिंग मोड दाखवावा लागतो, बॉडी लँग्वेज अटॅकिंग दाखवावी लागते आणि वंजारपाडाच्या फलंदाजामध्ये ती कॅपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे, हाय पोटेन्शियल बॅटर आहे संकेत. आणि समोर विजय पवार सारखा टॉप क्लास प्लेयर. विजयचा हा चेंडू हुलकावणी दिली होती संकेतला आणि जॉट बॉल. खरं तर विजय पवारकडे पाहिलं ना तर जेसन होल्डरची आठवण होते, तशी साईड तसाच टप्पा आणि जबरदस्त बॉलिंग तो इथे हाताळतोय आणि लाजवाब बॉलिंग त्याची राहिली आहे आधीच्या स्पर्धामध्ये देखील. संकेत बाबरे स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट. एका टप्प्याने चौकार, एका टप्प्याने चेंडू सीमारेखा पार. पोहोचलाय संकेत बाबरेचा चौकार. एका टप्प्याने थोड्याशा अंतराने हा षटकार हुकला तो संकेत बाबरेचा आणि डॉट बॉल एक आल्यानंतर मात्र चौकार ठोकला. धावसंख्या 3 बॉल मध्ये 9 या अंकावरती. 3 बॉल 9. अजूनही विजयासाठी लक्ष आहे ते 27 धावसंख्येचं आहे. 15 बॉल 27 धावा. संकेत बाबरे, वैभव माळी नेहमीप्रमाणे संघाला सलामी देत असताना आणि नेक्स्ट बॅटरच्या भूमिकेत करण बाबरे देखील पॅड घालून तयार आहे.
वन डाऊनच्या भूमिकेत करण बाबरेची वर्णी लागणार आणि पण संकेत बाबरे बहारदार खेळी करतो विजय पवारच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा संकेतचा फटका बाउंड्री लाईनच्या पार. इथे देखील एका टप्प्याने चेंडू सीमा पार आहे. थोड्या अंतरावरती हा देखील षटकार त्याचा हुकलाय पण मात्र विजय पवारला त्याने दोन्ही चेंडूवरती ठोकलाय. बॅक टू बॅक चौकार. धाव संख्या 4 चेंडू मध्ये 13. सुंदर बॅटिंग तुफानी आल्ला. संकेत बाबरे पूर्णपणे ताकदीने पण आणि युक्तीने पण खेळतोय. चेंडूवरती ताकद देखील आहे आणि फटका कुठे खेळायचा ही देखील परफेक्ट नियोजन तो करतोय. अप्पर स्टाईल त्याची, अप्पर कट जसे खेळायचे वीरेंद्र सेहवाग सचिन तेंडुलकर तसे मात्र संकेत बाबरेचे शॉट आहेत. विजय पवारच्या फिल्डरला हालचाल करण्याची चान्स सुद्धा संकेत बाबरे देत नाहीये कारण स्कोर पोहोचलाय आतापर्यंत 13 या धावसंख्येवर. चांगला बॉल टाकला विजय पवारने, वेग राखला, संकेतला बीट केलं. धावसंख्या ती धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरचे 5 चेंडू समाप्त झाले असताना 13. प्रत्येक ओव्हरमध्ये 12चं रिक्वायर्ड रन रेट आहे. 5 बॉलमध्ये 13 झाल्यात. एक धावेने पुढे निघालाय रिक्वायर्ड रन रेटच्या. तो मात्र साई 11 चेंज द गेम वंजारपाडा. विजय पवारचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धावा ऍड होईल. स्कोर पोहोचलाय 14 वरती. 3 चौकार खेचलेत, 2 वाईड आलेत. अशा 14 धावा आहेत. साई 11 चेंज द गेम वंजारपाडाचा. विजय पवार अतिशय चांगला गोलंदाज, टॉप प्लेअर त्याच्या अगेन्स्ट संकेत. आणि ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेची ओव्हर इथून विजय पवारची संपलेली आहे. 14 धावा झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी करायचे रन्स त्या मात्र 22. 12 चेंडू कंपल्सरी 22 ची गरज आहे. 11 ची सरासरी आहे साई 11 चेंज द गेम वंजारपाडासाठी. आणि यानंतर होणारा सामना जय कोळंबा माता अवीरशाह 11 शेलू संघ इथे आला असेल तर आपण नाणेफेकीसाठी या. आणि त्यांच्या अगेन्स्ट बीड संघ या ठिकाणी आपण आला असेल तर आपणही टॉस साठी या. बीड आणि जय कोळंबा माता शेलू अशी पुढील मॅच होईल. टॉस साठी दोन्ही कर्णधार आपण या. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलमध्ये 22 धावा संख्येची गरज आहे. विजय पवारने जी ओव्हर टाकली तिथे 3 चौका जरूर खाल्ले पण संघाला पाहिजे तेवढं नुकसान त्याने दिलं नाही कारण पॉवर प्ले होता. फिल्डिंग थोडी आतमध्ये होती त्यामुळे चान्स नव्हता फिल्डरसाठी. पण आता लगेच आदित्यला बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलंय. निलेश चव्हाणला आणलंय. निलेश चव्हाण उर्फ टक्कूला बॉलिंगसाठी आणण्यात आलंय. आमराई संघाचं टक्कू कित्येक स्पर्धा त्याने आपल्या संघासाठी या वर्षीच्या सीझन मध्ये गाजवल्यात. आणि आता मात्र टक्कूच्या अगेन्स्ट वैभव माळीकडे ती स्ट्राईक असेल. 12 बॉल कंपल्सरी 22 ची गरज आहे. निलेश चव्हाणचा हा चेंडू पंचांचं परफेक्ट ऑब्झर्वेशन आणि व्हाईट बॉल सिंगल. 12 बॉल 21 ची गरज आहे. बीड संघाची एंट्री इथे होत असताना बीड संघाचं हार्दिक स्वागत. कर्णधारने लगेच नाणेफेकीसाठी स्टेजच्या दिशेने यावं बीड संघ. आणि जय कोळंबा माता शेळू संघाच्या कर्णधाराने देखील टॉस साठी यावं. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. साई 11 चेंज द गेम वंजारपाडाला. फुल टॉस होता. वैभव मालीच्या बॅट मधून निघालेला फटका. खेळाडू वेगाने धावला, वेगाने धावतोय. बॉल सीमा पार. वैभव मालीचा चौकार ठोकलाय वैभवने चौकार. सामना आता 11 बॉल पाहिजे धावा 17. 11 बॉल 17 ची गरज. ही मॅच जिंकणारा संघ ट्रॉफीचा मानकरी होईल कारण ही क्वालिफायची मॅच आहे वंजारपाडा आणि अमराई मध्ये. 11 बॉल मध्ये कंपल्सरी 17 पाहिजेत. निलेश चव्हाण अमराई टीम कडून. टक्कू वरती विश्वास आहे टीमचा पण तो एक निलेश चव्हाणचा हा चेंडू डॉट बॉलची फेक. डॉट बॉल येतोय. सामना दोन्ही बाजूने अजूनही 50-50 आहे कारण 10 बॉल मध्ये गरज आवश्यकता आहे ती 17 धावांची. जय कोळंबा माता शेळू संघाचं देखील आगमन होत आहे. त्याही संघाचं हार्दिक स्वागत आहे आणि बीड संघाचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही कर्णधार येतील पण टक्कूची बॉलिंग सध्या सुरू आहे. वैभवचा फटका मागे लॉंग स्टॉप या दिशेने ठोकलाय. चौकार.
फायर आहे वैभव माली. आणि आता 10 बॉल होते जेव्हा धावा पाहिजे होत्या 17. आता 9 चेंडू आहेत. आणि धावा पाहिजे त्या मात्र 13. 9 बॉल 13. निलेश चव्हाणची ओव्हर आमराईसाठी. मॅच मध्ये दोन्ही बाजूने सामना पकडून ठेवण्याची ओव्हर आहे. पण सध्या 2 चौकार खेचलं वैभवने. थोडा भारी ठरला वैभव. पुढे आला होता कॅच हवेत. पकडली कॅच आणि विकेट खात्यात. वैभव माली आउट. धक्का येतो 6-11 चेंज जागे मंजार पाडायला. आणि आता 8 बॉल मध्ये रन्स पाहिजेत कंपल्सरी 13. नवीन फलंदाज सौरभ बाबरे अर्थात गब्बरची एंट्री मैदानाच्या आत होईल. 8 बॉल गरज येते 13 धावसंख्येची. बीडचे कर्णधार जय टॉस साठी पोहोचलेत. जय कोळंबा माता आविर्षा 11 शेळू संघ. कर्णधार राजा आपण या. आणि शुभम कर्णधार आहेत आज. शुभमला आपण इन्व्हाइट करू. सूरज गोडविंदे यांना आमंत्रित करेल की सूरज आपण टॉस करावा. जे के शेलू आणि बीड मध्ये नाणेफेक होतं सूरज गोडविंदे यांच्या शुभ हस्ते. 4 ओव्हरची मॅच आहे. डिसिजन बीडने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग आहे. जय विचारात आहेत. आणि येणारी मॅच 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये गरज आहे 13 धावांची. 8 बॉल 13. निलेश चव्हाण बॉलिंग करतो आमराई टीम कडून. टक्कूची बॉलिंग आहे आणि गब्बर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. फटका गौरव सौरभच्या बॅट मधून. आणि इथून चेंडू आतमध्ये ढकललाय. लास्ट मोमेंटला फिल्डिंग दमदार झाली. धावा मिळाल्या 2. जिंकण्यासाठी पाहिजे धावा 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 5 चेंडू संपले निलेश चव्हाणचे. धावा दिल्या त्या ओव्हर मध्ये त्याने 11. आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी कंपल्सरी पाहिजे धावा 11. जिंकणारा संघ एक ट्रॉफी नक्कीच जिंकून जाणार. तो कोणता संघ असेल आमराई की वंजारपाडा. कारण 7 बॉल मध्ये कंपल्सरी चेसिंग आहे 11 धावांचं. वेगवान चेंडू टाकला निलेश चव्हाणने. सामना आता 50-50 आहे. दोलायमान स्थितीमध्ये. कारण विजयासाठी जे टार्गेट ठेवण्यात आलं होतं 3 ओव्हर मध्ये 36. तिथे मात्र 25 धावा आतापर्यंत कंप्लीट केल्यात वंजारपाडाने. आणि 6-11 चेंज द गेम वंजारपाडा. जिंकण्यासाठी कंपल्सरी पाहिजे धावा 11. आणि यानंतर मात्र जे के शेलू आणि त्याचबरोबर बीड या 2 टीम मध्ये मॅच होईल. टॉस जिंकला बीड टीमने. डिसिजन या ठिकाणी बॉलिंग करण्याचा. बीड टीमने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जे के शेलू आविर्षा 11 या ठिकाणी बॅटिंग करेल. दोन्ही कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि पुढच्या मॅच मध्ये रेडी राहा. त्यांचं पण तेवढंच. त्यांचं पण 5.5. 6 बॉल आणि कंपल्सरी 11 धावांची गरज आहे. अनिल माली यांनी पॅकरशिप केलेला 6-11 चेंज द गेम वंजारपाडा. आणि समोर येतो आदित्य आमराई संघाचा. आदित्य पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. क्वालिफाय मॅच मध्ये बॉलिंग करण्यासाठी आला आणि जिंकून देण्याची जबाबदारी संघाने आदित्यवरती दिली. आता समोर येतो संकेत बाबरे. पहिलाच बॉल संकेतचा फटका. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. खेळाडू त्या ठिकाणी एकच धाव. आता 5 बॉल आणि कंपल्सरी 10 धावांची गरज आहे. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता सौरभ बाबरे. आपल्या संघाला जर जिंकून द्यायचं आहे, आपल्या संघासाठी जर ट्रॉफी जिंकायची आहे तर येणाऱ्या 5 बॉल मध्ये 10 धावा करायलाच पाहिजेत. पण जर ट्रॉफी जिंकून द्यायची तर आमराईच्या आदित्यला देखील आपल्या संघासाठी चांगली बॉलिंग करायची आहे. 5 बॉल कंपल्सरी 10. फुल टॉस. सौरभ बाबरेच्या बॅट मधून आलेला फटका. खेळाडू तिथे तैनात आहे.
पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सौरभ बाबरेच्या बॅटमधून फटका तर आलाय. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, अंपायरचा निर्णय अंतिम असेल. पैसे आता कॅश नाही दोन धावा आल्या, 2 धावा इथून आल्या. 8 धावांची गरज आहे 5 चेंडू मध्ये. मी देतो दे, मी देतो दे, मी देतो त्याला पैसे नाही दे का म्हणून मागतोय ना मी. आता लागत मॅच बिल्डिंगला जायचे पोरांना पिऊन दे ना ते. अरे भाई एक राऊंड झाल्यावरती असं केलं ना फुकट पहिल्या राऊंडला आला एक काम झाल्यावर दे इकडे भाई पैसे वाचून माणूस निवडून नाही समय बाजूला वाटला आमच्या भावानी आमच्या भावाची गाड मारली बरोबर नव्हतं साथीला आम्हाला ठेवलं असं तर आम्हाला ठेवलं असं नीट तरी झालं असं ना ते वर्षाचं त्यांची खूप 500 कशी हॅलो शेलवाल्याला 500 हॅलो कोण बोलतो कुठे कुठे ते मोज रे एकदा आता लागल मॅच ते मोज 5.5 अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही का फ्री हिटचा बॉल आहे, हवेत चेंडू. पबजी लवर्स क्रिकेट संघ कोळिवली आयोजित या क्रीडा स्पर्धेला संदीप शिनारे सर ममदापूर वरून मात्र शुभेच्छा आल्या. सर आपल्या शुभेच्छांचा स्वीकार आहे आणि आता गरज आहे ती 7 धावांची. पटका सौरभ बाबरेच्या बॅट मधून आलाय, ऑन साइडला इथून सिंगल. आता मॅच मध्ये बॉल बाकी असणार ते मात्र 3 आणि 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे 6. 3 बॉल कंपल्सरी 6 धावांची गरज आहे. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाला 3 बॉल कंपल्सरी 6. संकेत बाबरेच्या बॅट मधून मॅच विनिंग शॉट, सुपर सिक्सर. जिंकलाय, ट्रॉफीचा मानकरी ठरलाय. क्वालिफायच्या मॅच मध्ये अनिल माली यांनी पुरस्कृत केलेला साई 11 चेंज द गेम वंजारपाडा 2 संघांना पराभूत केलं. जांताराजा पिंपलोली आणि त्यानंतर अष्टविनायक आमराई टीमला पराभवाचा धक्का देत ट्रॉफीवरती नाव कोरलं. तो साई 11 चेंज द गेम वंजारपाडा ठरलाय या सामन्याचा विजेता संघ आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. खर तर बॉलिंग परत एकदा भारी गेली, 3 विकेट आणि बॅटिंग करत असताना देखील त्याला तेवढी चान्स भेटली नाही. पण जी ओव्हर टाकली महत्वाची, तिथं सामना खरं तर स्कोर कमी झाला. त्या सौरभला आपण परत एकदा मॅन ऑफ द मॅच देऊ. आणि रतनजी बाबरे साहेबांकडून वैभव माळीने जी कॅच पकडली कव्हर मध्ये, तर वैभवसाठी रतनजी बाबरे साहेबांकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि सौरभने जी बॉलिंग केली तर सौरभच्या बॉलिंग साठी देखील 100 रुपये. वैभव माली आणि सौरभ आपण 100 रुपयाचं रतनजी बाबरे साहेबांचं कॅश प्राइज घेऊन जा. आणि प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी सौरभ आपण या. पुन्हा आम्ही सूरज गोडविंदे यांना इन्व्हाइट करू. सूरज, आपण ती प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यावी सौरभ बाबरेला. आणि 100 रुपये रतनजी बाबरे साहेबांनी सौरभ साठी दिलेत. गब्बर आज चाललाय आणि ते खास ठरलंय. प्लेअर ऑफ द मॅच वन्स अगेन बॅक टू बॅक प्लेअर ऑफ द मॅच. 3 विकेट टोटल विकेट गेले होते ते मात्र
5-2 रनआउट होत्या पण 3 मात्र सौरभच्यात आणि 100 रुपये रतनजी बाबरे यांच्याकडून ते खास आहेत सौरभसाठी. कॉंग्रॅच्युलेशन वंजारपाडा संघ. 2 वाजलेत 3:30च्या आसपास 1-1.5 तासाने आपण पुन्हा या.